मुंबईची शुद्ध भाषा हिंदी आहे. आम्ही महाराष्ट्र नाही, आम्ही महाराष्ट्र मुस्लिम आहे. आमची पण भाषा मराठीच आहे. मराठीमध्ये नाही बोलायचं, हिंदीमध्ये बोलायचं. मला ऐकला पाहिजे. मराठी येते, मराठी बोललं पाहिजे हो, असं नाही बोललं पाहिजे, त्याला मान द्यायला पाहिजे. पण काय होते काही कोई जास्तीत जास्त माणसं ते मराठी माणसं पण हिंदीमध्ये बात करते. अभी हर एक कोई रिक्शा चलाने वाला भैया नहीं है, उसमें महाराष्ट्र है, कैथलिक है, मुसलमान है, सब कुछ है. आजपासून आरटीओ वाले चेकिंग करणार आहेत, ते तुमच्या मराठीची परीक्षा घेणार आहेत. तर ती परीक्षा पास व्हाल करून पास आपण देणार, मराठीमध्ये उत्तर देणार आपण. आजपासून राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती ही लागू झालेली आहे. यापुढे ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणार नाही, मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसेल, त्यांच्यावरती त्यांचा परवाना थेट रद्द केला जाऊ शकतो. आपण सध्या सांताक्रूज रेल्वे स्थानकात आहोत आणि नेमकं रिक्षा चालकांना मराठी येतं का नाही याची पडताळणी आपण करणार आहोत. भाऊ, आजपासून मराठी सक्ती लागू झालेली आहे. आरटीओची पथकं राज्यभर मुंबईत फिरणार आहेत. तुमची परीक्षा देखील ते घेणार आहेत. येतं की नाही तुम्हाला मराठी? येते ना, मराठी येते. सर्व ते इथं जन्म झाला आहे महाराष्ट्रामध्ये, राहायलाच इथं आहे आपला. येते मराठी, येते पुरी. एखादा प्रवासी आता तुमच्या रिक्षात आला, त्याला तुम्हाला विचारायचं असेल की बाबा कुठे जायचं आहे, तर काय त्याला नेमकं तुम्ही विचारणार? आम्ही सांगणार का तुम्ही कुठे चालला आहे, तो बोलेगे ना की आम्हाला नाफा यायचा आहे, तर आम्ही नाफा सोडी ना. संवाद त्यांच्याशी कसा साधणार, ते काय बोलतायत ते तुम्हाला समजतं की नाही? मराठी समजते की नाही? मराठी समजते ना भाऊ. आम्ही महाराष्ट्र आहे ना, आम्ही महाराष्ट्र मुसलमान आहे ना, आम्ही महाराष्ट्र मुसलमान आहे, आम्ही मराठी बोलणार ना. आता जवळपास 3 महिने झाले मराठीचे धडे दिले जात आहेत रिक्षा टॅक्सी चालकांना. तुम्ही क्लासेस अटेंड केले का? तुम्ही परीक्षा पास झालात का? आम्ही मराठी बोलू शकतो, मराठी समजू शकतो, मराठी का सन्मान करू शकतो. हां, या पॅसेंजरला मला विचार केला की मला बांद्रा जायचे आहे, मला या बसा, मी तुम्हाला लवकर सोडतो. हां, आपण सुरुवातीला बघितलं की अनेक जे नेते होते त्यांच्याकडून आधी मराठी शिकणारच नाही अशी भूमिका घेतली जात होती. काही रिक्षा चालकांचे देखील व्हिडिओ आपण बघितले, जे म्हणाले मी महाराष्ट्रात धंदा करणार पण मराठी बोलणार नाही. ते कितपत योग्य वाटते? चुकीचं आहे. आता तुम्ही बघा, ते बंगाली आहे, त्याची मातृभाषा बंगाली आहे. ते गुजराती आहे, त्याची मातृभाषा गुजराती आहे. आम्ही महाराष्ट्र नाही, आम्ही महाराष्ट्र मुस्लिम आहे. आमची पण भाषा मराठीच आहे. ते जो सांगलेले आहे ते मुख्य कुठले साहेब, काय नाव त्यांचा? तुमचं मराठी येते का तुम्हाला? हाँ येते ना दादा. हाँ, माड़ा मोटा समजतो और बोलतो. हाँ, आजपासून मराठी सक्ती लागू झालेली आहे. जे प्रवासी तुमच्या रिक्षात बसतील किंवा जे रस्त्यावर असतील त्यांना तुम्ही कसं विचारणार? दादा पॅसेंजर आपही बोलणार की दादा आम्हाला इकडे जायचं आहे या अंधेरी जायचं आहे, तो हम लोग छोड़ता है बराबर. त्यांना तुम्ही कसं सांगणार? काय उत्तर संवाद कसं साधणार? हाँ दादा बसा ना, मी छोड़तो. हाँ, इतना ही सांगतो. मराठीचे क्लासेस तुम्ही घेतलेले का आणि पास झालात का? दादा अभी हम लोग को बुलाया नहीं, हम लोग गए हैं मराठी हम लोग गोरेगांव गिले और उधर अभी इंटरव्यू नहीं जाले, तो बोले थे मैं फ़ोन करतो तभी आनार. अभी फ़ोन नहीं आया. क्लासेस अटेंड केले असं म्हणताय? हां. तुमचं मराठी कशी आहे? येतो मराठी आपण. आता प्रवासी आले, प्रवाशांची कसा संवाद साधणार? परवासे आले तो बोलले मला कलिनाला सोड, या बसा गाडीमध्ये, सोडतो तुम्हाला. हो, रिक्षावाले अनेक मित्र असतील, कोणाचा काही विरोध वगैरे होता का ह्याला? नाही, काय विरोध नाही. आरटीओ परीक्षा घेणार आहे. काय वाटतं की समजा अचानक आरटीओ आले तर ते तुम्ही त्यांच्या परीक्षेतही पास व्हाल? जो लोगों को मराठी नहीं आती है, अभी कैसा है बॉम्बे में जो पैसेंजर मराठी पैसेंजर है, वो भी अगर मराठी एक रिक्शा चालक है उसको मराठी भी बोल. आजपासून आरटीओ वाले चेकिंग करणार आहेत, ते तुमच्या मराठीची परीक्षा घेणार आहेत. तर ती परीक्षा पास व्हाल? करून पास आपण देणार, मराठीमध्ये उत्तर देणार आपण. हो, प्रवासी आला, प्रवाशाशी कसा संवाद साधणार? या साहेब बसा. अभी कैसा है कोई आया, अभी अपने को बोला
मराठी में बोलेगा अपन मराठी में उसको उत्तर देगा. हाँ मराठी बोले तर नाही बोले तर काय 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 लोक मराठी माणसं फार हिंदी बोलते. बरोबर, जास्तीत जास्त माणसं हिंदी बोलते. आहे की नाही? मराठी शिकलेले दिसत आहे. येते मराठी बाबा, मला 40 वर्ष झालं मुंबईमध्ये. हां, मी काय म्हणतो, मराठी येते, मराठी बोललं पाहिजे हो, असं नाही बोललं पाहिजे, त्याला मान द्यायला पाहिजे. पण काय होते, काही काही जास्तीत जास्त माणसं ते मराठी माणसं पण हिंदीमध्ये भारतात का ते बाबा मला इधर सोड बा उधर. RTO वाले आले तर तुम्हाला त्यांच्याशी तर मराठी येतं की नाही हे त्याची पडताळणी करणार. तुम्ही पास व्हाल त्या परीक्षेत? हा, परीक्षा दिली मी. UPची माणूस असं म्हणून मी परीक्षा दिली, आता पास झाला. हां, पास पण झाला. RTO वाले त्यांच्यावर मी वार्ता करणार, काय त्याला विचारणार कुठे यायचे काय करायचे. असं नाही हो, आजपासून चालू आहे काय एक्झाम. काय हरकत नाही हो. बहुतांश रिक्षावाल्यांची आपण इकडे संवाद साधला. बहुतांश जे बरेचसे रिक्षावाले आहेत त्यांची मराठीच्या परीक्षा देखील दिलेल्या आहेत आणि आज जर RTO वाले त्यांची परीक्षा घ्यायला इथे आले तर आम्ही पास होऊ असा विश्वास देखील त्यांच्याकडून व्यक्त होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई.